सो गाईज आपण सध्या आला लोणावळामध्ये आणि हा एक फेमस रील पॉइंट जा मी आलेलो आहे लोणावळा फूड कोर्टला. मी जिम मारत नाही बट चाललो आता आम्ही. आमचा लाटाट हे दुबई चायनापेक्षा कमी नाही आणि हे सगळं झालेलं आहे करंट गव्हर्नमेंटमध्ये. हे व्हॉट्स अप बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 25 एप्रिल आणि आज आहे सॅटर्डे आणि आज आपण चाललो आहे एक रॅन्डम मुंबई ट्रिपवर. कशासाठी काय चाललो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सो काही सध्या आपण फ्लॅटवर आपल्या आणि इथून आपण चाललो आहे आपल्या मित्राकडे विमाननगरला. सो आता तुम्ही वेगळ्या अँगलने व्हिडिओ बघा. सो आपण ट्रायल करत आहे. माईक जवळचा आहे आपल्या आणि त्याच्यावर आपण हे बांधणार आणि आता आपण निघूया. नेहमी खाली दिसतात मला खेळताना. थोडी आयडिया देतो. मी त्या दिवशी संध्याकाळी या रोडने आलो. आय एम नॉट अ प्रो रायडर, मी एकदम खतरनाक रायडर नाही. बट त्या दिवशी ना माझ्या कानात गाणे चालू होते ना मी कोणत्या विचारात होतो. 6:30ची वेळ आहे, सनसेट होत होता आणि इकडे पूर्ण असं ब्लँक आहे ना, म्हणजे समोर अशा काही बिल्डिंग्स वगैरे नाही आहे. इतका सुंदर सूर्य मावळताना दिसत होता आणि मी मस्त माझी जर्नी एन्जॉय करत होतो. हा तेव्हा कुठेतरी मला वाटलं की बाईक रायडर्स जे राहतात ते एवढे का त्यांच्या राईडसाठी खुश राहतात, म्हणजे त्यांना काय एवढं आवडते. तर अशाच खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या मेमरीज राहतात जे त्यांना अजून रायडिंग करण्यास उत्स्फूर्त करतात. 2 hours later. सो गाईज आपण सध्या आला लोणावळामध्ये आणि लोणावळ्यावरून आतापर्यंत मी 30-40दा गेलो असेल आणि कधीच असं थांबण्याचा चान्स नाही आला. तर याला म्हटलं मी की आपण या पावसाळ्यात जाऊ, काहीतरी प्लॅन करू. सो बघू. जेव्हा आपण मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला येत असतो तेव्हा हे लागते, बट येणं कधी होत नाही. अच्छा, टाइम भेटला तर जाऊ नक्की. सो गाईज आपण आहे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आणि इकडे जे कन्स्ट्रक्शन साईट दिसत आहे ते आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक. आणि आपण हा जो रोड आहे हा ऑप्शनल आहे, जो आत्ता सध्या काही वेळासाठी बनवलेला होता. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल तेव्हा डायरेक्ट लोणावळ्याहून गाडी येणार आणि डायरेक्ट आपण इकडे निघू. सो गाईज हा लोणावळ्याचा घाट आहे आणि जेव्हा आपण लोणावळ्यावरून एक्झिट घेतो नॉर्मल हायवेनी, नॉट एक्सप्रेस हायवे, हा इथून 10 किलोमीटर कॉमन आहे म्हणजे बाईक पण अलाऊ आहे. आणि मी जेव्हा 2020मध्ये पुण्यावरून मुंबईला जात होतो आपल्या HF डिलक्सनी, तेव्हा डायरेक्ट मला या रोडवर आलो आणि माझी एकदम फाटून गेली की बा चुकलं का काय. तर मग तिथे लिहून दिसलं की 10 किलोमीटर इकडे अलाऊ आहे म्हणून. तर आपल्याला बाईक्स वगैरे दिसू शकतात. आय डोंट नो आता अलाऊ आहे का नाही, बट आहे 10 किलोमीटर. आणि हा एक फेमस रील पॉईंट, याचं नाव नाही माहीत बट खूप फेमस आहे. इकडे वर जाऊन हा या सीडीवर वर जाऊन फोटो काढतात. मान्सूनमध्ये खूप ग्रीन दिसते. पोरींचे फोटो पाहिले असेल तिथून पोस्ट. सो आता आपण लोणावळा घाटमध्ये आहे. सो गाईज हा ब्रिज होता जो लॉकडाऊनमध्ये पाडला पहिल्यांदा. याचा व्हिडिओ वगैरे पाहिला होता आम्ही. या ब्रिजवरून मी लॉकडाऊनच्या आधी गेलो होतो आणि जेव्हा लॉकडाऊनमध्ये पूर्ण म्हणजे सगळं बंद होतं तेव्हा ते स्पोर्ट करून पाडला होता तो ब्रिज. तो इंग्रजांच्या काळातला आहे. ऑडी कुठेतरी चालली आहे. हा एवढा मोठा ट्रॅफिक. तो मुंबई पुणे हायवेवर असंच राहते. थोडं ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर इतका ट्रॅफिक जाम राहते. सध्या तर आम्ही देवाच्या कृपेने चाललो आहे बरोबर आणि 2.5 घंट्यात पोहोचून पण जाणार. बट येताना कधी वाट लागू शकते. बघा तुम्ही ट्रॅफिक. सध्या गाईज आम्ही आलेलो आहे लोणावळा फूड कोर्टला. खूप दिवसानंतर 2021 नंतर आज पहिल्यांदा आलो. सो आपण ब्लॉग प्रॉपर स्टार्ट केलाच नव्हता. थोडंसं घाटातून आलो तो बोलता नाही त्या प्रॉपर. सो आपण चाललो आहे मुंबईला. हे आहे आमचे बॉडी बिल्डर. अजून एक बॉडी बिल्डर आतमध्ये आहे, रुद्राक्ष. हाय रुद्राक्ष. तर एक बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहे
काय रे ICN मुंबई. ICN मुंबई, तर तिथे चाललो आहे. कार घेऊन चालला हा. मी जिम मारत नाही, बट चाललो आता आम्ही. निवृत्ती घेतली आहे आणि निवृत्ती नाही घेतली आहे, करू स्टार्ट परत. जुन्या काळात असे मित्र असल्यावर तर करावंच लागतं ना. सो थोड्या वेळाने बोलतो, बिकॉज आवाजच नाही निघून राहिला घाटामुळे. चलो. सो आम्ही तो मॅगडीचा फूड कोर्टला आलेलो आहे आणि इकडे सगळे ब्रँड्सचे वेगवेगळे हॉटेल्स आहे. आम्ही सध्या शेवटी विदर्भवाले हल्दीराममधून आम्ही घेतलं पावभाजी, राज कचोरी आणि समथिंग घेतलं आहे अजून एक काहीतरी. बट इकडे AC नाही आहे, हे फक्त मोठा पंखा आहे. हवा देतो हा, बट खूप गरमी झालेली आहे सध्या. आमचा लाटाट आमरस थाली, माझी पावभाजी आणि याची राज कचोरी. इट्स 5 o'clock इन द इव्हनिंग आणि आत्ता आम्ही आमचा फर्स्ट मील केला, मी तरी. सो इथून अजून 1.5 घंटा लागेल, बट आम्ही ट्राय करणार लवकरात लवकर पोचायचा. आम्हाला जायचं आहे मरीन ड्राईव्ह, तो आम्ही मुंबईच्या बाहेरून अटल सेतू घेऊन जाणार डिरेक्टली. सो गाईज, फायनली आपण मुंबईला पोहोचलो आहे आणि आपण आता चाललो आहे सध्या अटल बिहारी वाजपेयी मुंबई नावाशिवा अटल ब्रिजवरून. या ब्रिजची पूर्ण भारतात काय पूर्ण जगात खूप चर्चा झाली होती, बिकॉज हा एशियामधला वन ऑफ द लॉंगेस्ट समुद्रावरचा ब्रिज आहे. तर आता फर्स्ट टाईम जात आहे आणि ज्या दिवशी ओपन झाला होता मुंबईतले पुण्यातले मोस्टली सगळे क्रिएटर व्लॉगर गेले होते, बिकॉज आहे पाहण्यासारखा. तिथे 14 किलोमीटरचा आहे पूर्ण समुद्रावरून. विचार करा, मुंबई असं बेट आहे आणि आपल्याला पुण्यावरून असं फिरून जावं लागते आणि पूर्ण समुद्रावरून यांनी ब्रिज केलेला आहे. 14 किलोमीटर नॉन स्टॉप, कुठेच थांबू नाही शकत. लेट्स गो. जेव्हा हा ब्रिज ओपन झाला तेव्हा फक्त लोक चक्कर मारायसाठी आले होते, म्हणजे तेवढा पाहण्यालायक आहे पूर्ण समुद्रातून. आणि समोरून आपल्याला एलिफंटा केव्स पण दिसेल. हा निळा पूर्ण समुद्र आहे, त्याच्यावरचा हा ब्रिज तिच्यावर आहे आपण सध्या. म्हणजे आपण आहे सध्या समुद्रावर. सो तुम्हाला तर माहीतच आहे, मला लहानपणापासून मुंबईत जॉब करायचा होता आणि मुंबईतच राहायचं होतं. बट डेस्टिनी सगळ्या वेगळ्या असते. देवाच्या कृपेने जे होते ते चांगलं होते. सध्या पुण्यात आहे आपण, बट जेव्हा पण मी मुंबईत जातो मी ऑटोमॅटिकली असं जास्त एनर्जेटिक होतो. काय म्हणतो पोटामध्ये तर काय बडबड करताय. बट हां, ते डिग्रीत सेमिस्टर झालं की मी जायचो एक महिना. हे जे कन्स्ट्रक्शन दिसत आहे हे झालं, अजून कोस्टल रोड झाला, अजून जेवढे काही कन्स्ट्रक्शन आहे हे सगळं या 5 ते 6 वर्षात झालं आहे. हे दुबई चायनापेक्षा कमी नाही आणि हे सगळं झालेलं आहे करंट गव्हर्नमेंटमध्ये. आणि मी 5-4 म्हणजे कोरोनानंतर जास्त आलो नाही, त्याच्यामुळे मला हे सगळं नवीन आहे. सही मोदी काका. We're gonna go 8 and 8 first. We're gonna go 8 and 8 first. Then. All right, guys, just you three. Just the 3 top guys. It's done. सो गाईज, आता आम्ही आज मुंबईत स्टे करणार आहे, आमदार निवास इथे. सो गाईज, हा आहे कोस्टल रोड आणि हा जातो इथून समुद्राच्या खाली. बट आम्हाला सध्या जायचं आहे क्रिस्टल हॉटेल. सो इकडे आम्ही जाणार नाही, बिकॉज तो जातो तिकडे बोरिवली साईड आणि आम्हाला जायचं आहे पुण्याला. आम्ही इकडून वापस जाणार. डबल कधी आलो तर फिरू या रोडने.
सो गाईज इंजिनिअरिंगची कमाल बघा. जेव्हा म्हणजे जुना मरीन ड्राईव्ह होता तो या रोडच्या लागूनच समुद्र होता आणि आता जो कोस्टल रोड झाला तेव्हा मरीन ड्राईव्हची साईज बघा किती वाढली. सो आमचा प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही मुंबई स्टे करणार होतो पण आता मुंबई स्टे नाही करणार. आम्ही डिनर करणार आणि पुण्यासाठी वापस निघणार. सो 2021मध्ये एकदा आम्ही क्रिस्टल हॉटेल आहे मरीन ड्राईव्हला, पारसी हॉटेल आहे आणि एकदम म्हणजे विंटेज हॉटेल आहे खूप सही. तिकडे चाललो, त्यांना घेऊन जातो, नंतर आम्ही निघू पुण्यासाठी वापस. सो ॲज ऑलवेज मुंबईची ट्रॅफिक आणि मुंबईच्या गर्दीमुळे आपण हॉटेल क्रिस्टलचा प्लॅन कॅन्सल केला आहे. खूप जास्त वेटिंग होती, जसं काही महाप्रसादच लागलेला आहे, अशी पूर्ण रांग फुकट जेवण भेटल्यासारखी. आयफोनचा माईक खूप क्रिस्टलाईन क्लिअर आहे, सो काहीतरी आवाज आला असेल तुम्हाला. असो, सो आता आम्ही रस्त्यात काही ना काही जिकडे एक चांगलं भेटेल तिथे डिनर करू आणि डायरेक्ट जाऊ पुण्याला. काही काम झालं आहे जेवढं काही हे सगळं कोरोनात झालं आहे. म्हणजे कोरोना नसता तर ह्या जेवढं जे प्रोजेक्ट कंप्लीट झाले टाईमलाईनमध्ये त्याला अजून थोडा वेळ लागला असता. बिकॉज प्यारी समज गई. ट्रॅफिक नसते तर सगळं फास्ट होते, नाही ट्रॅफिक मॅनेज करावं लागते तर काम स्लो होते. दॅट्स वाय. सो गाईज सध्या आहे आपण अटल सेतूवर. आय नो इथे परमिशन नाही आहे अशी काढायला, बट मी 2 मिनटं घेतला शॉर्ट फक्त. सो गाईज आपण आहे सध्या अटल सेतूवर आणि आजूबाजूला मला का नाही हे दिसतं आहे आणि याच्यामुळे का नाही समुद्र काही दिसत नाही. मागचं जे बिल्डिंग्स वगैरे ते काहीच दिसत नाही आहे. तर होऊ शकते कोणी उडी नाही मारली पाहिजे म्हणून हे लावलं असेल, बट मला वाटते उडी मारणारा याच्यावरूनही उडी इझिली मारू शकते. हे कशासाठी लावलं काय माहीत. मी ह्याच्याबद्दल नाही म्हणतो, मी याच्याबद्दल म्हणतो. सो गाईज काय रोड बनवलेले आहे. आम्ही मुंबईवरून ऑलमोस्ट 45 किलोमीटर नॉनस्टॉप रायडिंग करून आलो आहे पूर्ण बाहेर आणि तो रोड स्ट्रेट होता पूर्ण आणि काहीच नव्हतं मधात. चुकून कोणाचं पेट्रोल किंवा काही इमर्जन्सी झाली तर काहीच नाही आहे. तर ती खूप जास्त भूक लागली होती. एक मॉडर्न नावाचं हॉटेल आहे तिथे आलेलो आहे. चला जेवतो डायरेक्ट, सकाळपासून जेवलो नाही. मोस्टली नाईटला मुंबई पुणे हायवे आणि जो घाट आहे लोणावळा खंडाळाचा तो फुल जाम असते. कधी आपल्याला वाटतं ॲक्सिडेंट झाला वगैरे, बट मोस्टली जास्तीत जास्त रिझन हे राहते. हे तिन्ही लेनमध्ये हे ट्रकवाले घुसून राहते आणि एकमेकाला ओव्हरटेक करताना यांची पॉवर काही पुरत नाही. चालेल हळूहळू तेव्हा. सो गाईज इट्स 1:30 इन द नाईट आणि आपण पोचलो आहे लोणावळ्याच्या जवळ, लोणावळा नाही सॉरी पुण्याच्या जवळचा जो फूड कोर्ट आहे तिथे. बट इकडे मॅगडी वगैरे आणि सगळं बंद आहे. हे फक्त एकच दुकान सुरू आहे आणि आम्ही स्टारबक्सचा चहा पित आहे 40 रुपयाचा, पुरा ओव्हर प्राईस. प्राईस हा पण रात्री काल झोपला नाही आणि मी पण रात्री झोपलो नव्हतो आणि आता अजून 45 किलोमीटर आहे, बट बऱ्यापैकी थोडीशी एनर्जी आली आहे अंगात. आणि चहा पिला स्पेशल 65वाला 40 रुपयाचा आणि आता एक कोक पित आहे. आमचा जो बडी आहे तो ढाढूर पुरा शेंबूड काढून झोपून आहे आणि जाताना म्हणे मी चालवतो असा करतो तसा करतो फुल झोपून ढाढूर. गाडी बंद केली तर माहीत पण नाही काहीतरी केलं तर गाडी वाजत होती. बघा हे बघा. ये फंस गया सीएम. बरं बस ट्रेन चालू होते. सो ज्याची भीती होती तेच झालं. नव्हती चालवायची इच्छा, बिट्टू म्हणे तूच चालव. सो जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा फुल अलर्ट राहतो. आता ब्लॉगिंग नाही, आता डायरेक्ट 2-3 फुटेज काढायला लावेन याला. डायरेक्ट भेटू पुण्याला. आता वाजल्या 2, 40-45 किलोमीटर आहे. मी ट्राय करीन 1 घंट्यात ट्राय कवर करायचं. लेट्स गो. काय म्हटलं? घोरत नाही म्हणते मी. अरे बापा कम शेंबूड काढला बेकार. मुंबई टू पुणे मी स्वतः एकट्याने चालवली आहे आणि मी खूप टायर्ड झालो होतो, म्हणजे खूप थकलो होतो, लिटरली झोप येत होती. सो त्यामुळे आता मी दिली आमच्या प्रो ड्रायव्हरला चालवायला. हे त्याचं ब्रह्मास्त्र काढलेलं आहे. हे आम्ही प्रो ड्रायव्हरला चालवायला दिले. आता मी याला म्हटलं की काही पण करून तू घरापर्यंत चालवायची, तर आणि बघूया zero- की हा चालवणार की नाही.
यही नहीं, अभी और सुनिए. आणि अशी चालवली आहे की 0 to 100 यांनी 10 सेकंड मध्ये चहाची गाडीला power. पळवलाय. एक चहा काय पाजला डायरेक्ट 0 to 100 पळवत आहे. टर्बो मोड ऍक्टिव्हेट केला याने. सो गाईज सकाळचे 3 वाजले आणि आम्ही फायनली पुण्याला पोहोचलो. सो व्हिडिओ मी गाडी चालवत आणली, डायरेक्ट पार्क केली आणि व्हिडिओ बनवायचा विसरून गेलो. सो चलो, गुड नाईट, बाय.